दंडवत प्रणाम. संसाराच्या बंधनापलीकडे असलेला ईश्वर जेव्हा मानवी रूपात येतो तेव्हा तो भक्तासाठी काहीही करतो. जसा भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीचा स्वीकार केला तसाच एक विवाह श्री चक्रधर स्वामींच्या आयुष्यातही झाला होता. लीळा चरित्रातील विवाह स्वीकारू या लीळेनुसार एका व्यापाऱ्याने आपली सुकुमार कन्या हंसा इसे हिच्यासाठी स्वामींना मागणी घातली. स्वामींनी सुरुवातीला नकार दिला, पण जेव्हा त्या व्यापाऱ्याचा आग्रह आणि हंसा इसे यांचा आध्यात्मिक अधिकार स्वामींच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी विवाहाचे सोंग मान्य केले. लीळा चरित्रात उल्लेख आहे की जसा द्वापार युगात श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा उत्साहात झाला होता तसाच उत्साह इथेही पाहायला मिळाला. हा केवळ विवाह नव्हता तर एका जीवाचा उद्धार होता. यातून हाच बोध मिळतो, जर जीवाचा अधिकार मोठा असेल तर परमेश्वराला विवाहाचे बंधन स्वीकारून सुद्धा पृथ्वीवर यावे लागते. भक्तीच्या ओढीने साक्षात ईश्वरही बांधला जातो. महानुभाव पंथातील अशाच माहितीपूर्ण लीळा जाणून घेण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका. दंडवत प्रणाम.